कमाल खान आणि वाद हे काही नवं नाहीये। पाहूया एकदा कमाल खानला नेमके त्याचे कुठले कुठले वाद यापूर्वी देखील झालेले आहेत। वादग्रस्त वक्तव्य नेहमीच कमाल खानने केलेली आहेत। केआरकेच्या देशद्रोही चित्रपटावर मोठी टीका झाली होती। हा वाद चांगलाच गाजलेला होता। 2008 मध्ये उत्तर भारतीयांवर मुंबईत झालेल्या हल्ल्यांबाबत भडक संवाद आणि आक्षेपार्ह दृश्य असल्याचा ठपका त्यावर होता। महाराष्ट्र सरकारने या चित्रपटावर बंदीही आणली होती, मात्र हायकोर्टाने नंतर बंदी उठवली। सोशल मीडियावर चित्रपटांचे रिव्ह्यू करताना अनेक सेलिब्रिटींबद्दल आक्षेपार्ह विधाने केली। यावेळी केआरके आणि मिका सिंग यांच्यातही वाद झाला होता। त्यामुळे सातत्याने वाद उद्भवून घेणारा कमाल खान पुन्हा एकदा बरळला। आता सलमान खान, निर्माते निखिल द्विवेदी आणि वासू भगनानी यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे केआरके अडचणीत आलेला होता। त्यापर्यंत कमाल खानमुळे झालेले वाद आपण पाहतोय। अक्षय कुमार, रामगोपाल वर्मा यांच्याबद्दलही त्याने आक्षेपार्ह अशी ट्विट केलेली होती। मनोज वाजपेयींनी सुद्धा ट्विटरवरून बदनामी केल्याप्रकरणात केआरके विरोधात मानहानीचा दावा केलेला होता। सातत्याने वादग्रस्त ट्विट करणाऱ्या कमाल खानने संभाजीराजेंबद्दल सुद्धा आक्षेपार्ह मजकूर ट्विट केलेला आहे। त्यामुळे आता कमाल खानवर कधी कारवाई होणार याकडे लक्ष आहे। कमाल खानवर कारवाई करणार असल्याचं दरम्यान सांगण्यात येते। तातडीने कारवाई करा अशी भूमिका विरोधकांनी सुद्धा घेतली आहे। निश्चितपणे या अतिशय खेदजनक बाबी आहेत, ज्या महान ऐतिहासिक पुरुषांनी स्वतःच्या आयुष्याची होळी करून आपल्या सर्वांच्यासाठी बलिदान दिले। अशा महान व्यक्तींच्या, थोर पुरुषांच्या बाबतीत एवढ्या खालच्या पातळीवर जाणं, मला वाटतं की त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। येणाऱ्या काळामध्ये यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। ती पोस्ट डिलीट करून त्याला फटके का मारत नाही, हा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून सरकारने आता दयामाया न दाखवता, जर शिवरायांचं नाव घेऊन स्वतःच्या मताची तोंबडी भरायसाठी त्याचा वापर होत असेल तर थोडी तरी ठेवा आणि महाराजांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करा, ही आमची भूमिका आहे।